हॅलो, घरगुती जीवनमध्ये स्वागत. बघा, चिकन, कांदे, टमाटर आणि आपला तांदूळ आणि हा जिरं लसण पेस्ट. बघा, इकडे भात मांडलेला आहे. चला, इकडे मटण फोडणी घालू आहे. बघा, तेल टाकत आहे मी. तेल गरम झालेलं आहे. आता कांदा टाकूया. सर्वात आधी तेजपान टाकलेलं आहे. बघा, छान बघा सगळं कडलं आहे ना. आता आपण कांदा टाकूया. संपूर्ण छान 3-4 मोठे साईजचे कांदे होते. बघाचे ब्राऊन येतपर्यंत छान शिजू दिला. याच्यामध्ये मी अद्रक लसण पेस्ट टाकलेला आहे. बघा, ब्राऊन कांदा झाल्यानंतर आता त्याच्यानंतर टाकत आहे टोमॅटोज. बघा, मध्यम साईजचे 3 टमाटर टाकलेले आहेत व ते परतून घेतलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये आता आपण गरम मसाला 1 चम्मच टाकूया. थोडासा टाकते आणखी. आता ही कस्तुरी मेथी. बघा, किती छान कलर आलेला आहे, ब्राऊन कलर हे आलेला आहे छान. यामध्ये अजून मी काहीच टाकलेलं नाही, तिखट नाही, मीठ, हळद काहीच नाही. फक्त मसाल्याची ग्रेव्ही आहे. बघा, असा ब्राऊन छान शिजला. आता याच्यामध्ये टाकते हळद, अर्धा चम्मच टाकते. बघा, तुम्हाला जसे चवीनुसार टाकू शकता. बघा, हे फिरवून टाकलेलं आहे मी. आता तिखट टाकूया. बघा, तिखट बघून तुम्ही घाबरा नका, कारण की तिखट माझं खूप तिखट नाही आहे, त्यामुळे. आता चिकन खूप नाही, फक्त अर्धा kg चिकन आहे. आता मीठ कमीच टाकत आहे, कारण की मी मीठ टाकून चिकन धुतलेलं आहे, त्यामुळे मी मीठ कमी टाकत आहे. वरून कोथिंबीर टाकलाय. चला, आता शिजवून दिला. बघा, छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघा, आहे की नाही व्यवस्थितशीर. एकदम छान परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे. आता आपण चिकन टाकूया. हे बघा, स्वच्छ मिठाच्या पाण्याने छान धुतलेली आहे. बघा, आता हे बघा झाकून ठेवलेलं आहे. बघा, अजून ग्रेव्हीसाठी पाणी नाही टाकलेलं आहे. बघा, छान थोडंसं शिजल्या 10 मिनिटानंतर आता पाणी टाकते. बघा, 1 ग्लास पाणी फक्त टाकत आहे मी, की मला जास्त ग्रेव्ही नको आहे. बघा, आता चला याला शिजू देऊया. चला, झाकून ठेवू. चला, झाकून ठेवूया. बघा, आता आपली शिजलेली आहे. 10-15 मिनिटात लागले शिजायला. बघा, छान शिजलेली आहे. हे बघा, आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. झाली. अशा प्रकारे आपली ही भाजी झाली आहे. आता आपण आपली थाली काढूया. बघा, चिकन, काकडी आणि भात. थँक्यू माझी रेसिपी